हे 6 महिने पहिलेच ठरलेलं आहे सर्व। आणि ते जे म्हणतात की असं होते का, असं होते म्हणजे 33 मतदारसंघ जे आहे ते एसटीचे कशाच्या आधारे काढले गेले ते दाखवा ना, ते द्या। किंवा 1 ते 33 या कॅटेगरी खाली दिले गेले, या लोकसंख्येनुसार दिले गेले। असं काहीच नाही ना, डायरेक्ट 33 काढले आणि 33 मधून 16 का 17 महिला काढल्यात, तर महिलांच्या चिठ्ठ्या निघाल्या। पण 33 साईडला जे काढले ते कशाच्या आधारे काढले? मुलाखती घेतल्या। आदरणीय संतोष भाऊ, आपले तालुकाध्यक्ष राजू भाई सगळेजण होते। तर त्यावेळेला एक लक्षात आलं की लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। फक्त दडपशाही आणि इतर मार्गांनी ते प्रयत्नात राहतात, परंतु याला जनता त्यांना फसणार नाही। आणि निश्चितच वातावरण चांगलं असल्यामुळे या आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जागा चांगल्या येतील। त्याच्यामध्ये त्यांना संतोष भाऊ चौधरींच्या रूपाने एक सक्षम नेतृत्वसुद्धा लाभलेलं आहे। त्याच्यावर त्या मुलाखती घेताना लोकांचा उत्साह लक्षात आला आणि तो शेवटपर्यंत तसंच टिकेल आणि चांगल्या पद्धतीने तिथे जागा निवडून आलेल्या दिसतील अशी मला अपेक्षा आहे। मंत्री महोदय संजय सावकारे यांच्या मिसेसचं नाव ठिकाणी सध्या जोरदार सुरू आहे, मॅनेज करून आणलं नाहीये असं ते म्हणते, यावर काय सांगा? तो विषय नाही, हे वरणगाव आहे, वरणगाव आहे, ठीक आहे। वरणगाव काय वरणगाव तर उद्या तुमचं तुम्हाला विचार झालेला ना? मला तर काही विचारलं चाललं, मला काय विचार। भाऊ काय सांगाल, इच्छुकांच्या ठिकाणी समोर भेटीगाठी झालेली आहे? आज वरणगाव नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या व नगराध्यक्षपदाच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झाल्या आणि फार उत्साहाच्या वातावरणामध्ये निवडणुकीला आपले सर्व कार्यकर्ते तयार आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवार आलेले आहेत आणि उमेदवारांची संख्या थोडी जास्त असल्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये थोडं विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल। त्यासाठी 2-4 दिवस लागतील, पण 2-4 दिवसात सर्वच वार्डांचा निर्णय घेऊन जे योग्य उमेदवार आहेत, सर्वच योग्य आहे, परंतु त्यामध्ये जे ताकदवार उमेदवार असतील की जे सक्तीनिशी लढतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात मोठा क्रायटेरिया जो आहे तो निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येईल पक्षातर्फे। आणि त्यासाठी आज आम्ही सर्व मंडळी बसलो, अजून आम्ही 2 दिवस त्यासाठी बसणार आहोत आणि त्या ठिकाणी एक सक्षम उमेदवार सर्व दिले जाणार आहे वरणगावच्या भागात। काय वरणगावचं नगराध्यक्षाचं जे आहे राजेंद्र चौधरी यांचं नाव खोडके साहेब, आम्ही नाथाभाऊ, आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितरित्या या ठिकाणी फायनल केलेलं आहे आणि नगराध्यक्षपदासाठी म्हणजे आज उमेदवारी घोषित केलेली आहे असं आपण समजून घ्यावं। फक्त राहिला विषय नगरसेवकांचा, तर नगरसेवकांच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे एकेका वार्डात समजून घ्या 2 नगरसेवक निवडून येणार आहेत, पण त्या ठिकाणी 5-5 उमेदवार आहेत। जिथे 3 उमेदवार तिथे 10-10 उमेदवार आहेत। तर अशा ठिकाणी थोडं विचारपूर्वक निर्णय घेऊन सर्व सामाजिक परिस्थिती काय ते बघून त्या ठिकाणी सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे अशा पद्धतीने विचार करून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार फायनल करणार आहोत। आज किती भेटीगाठी झाल्या या ठिकाणी इच्छुकांच्या? भेटीगाठी तर आता जवळजवळ 81 लोकांच्या झाल्या भेटी। खूप काही दिवसापूर्वी आपण स्टेटमेंट दिलं होतं की मॅनेज कोणाला तिकीट आहे आणि त्यावर संजय सावकारे म्हणाले की एकनाथरावचे खडसे आणि संतोष भाऊ हे म्हणतात की मी दोघांना निपटून घेऊ। बघा, आता आम्हाला दोघांना निपटण्यासारखी जर ताकद तयार झाली असेल तर ते जनता दाखवेल ना, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं? आम्हाला म्हणजे ज्या दोघांनी राजकीय जन्माला घातलं तुला त्यांना निपटायच्या गोष्टी करतो हे सामान्य जनता समजून आहे। याचा अर्थ पैशाची घमंड जास्त झालेली आहे हे दिसून येते। परंतु एक खात्रीने सांगतो की जर का
तुम्ही मॅनेज करून आणलेलं नाही आहे, तर 6 महिन्यापासून तुम्हाला स्वप्न भटकत होते का एस सीचे? तुम्ही सांगत होते, हे पुऱ्या जनतेला माहिती आहे, पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की 6 महिन्यापासून यांनी बायकोला डिक्लेअर केलं होतं. आता काही लोक सांगतात मला आज किंवा आज त्यांनी डिक्लेअर केलं असं माहिती पडलं, खरं आहे का? मला आयडिया नाही. जर डिक्लेअर केलं असेल तर मी त्यांना सांगितलं हे बाशी खबर आहे, हे तर 6 महिने पहिलेच ठरलेलं आहे सर्व. आणि ते जे म्हणतात की असं होते का, असं होते म्हणजे 33 मतदारसंघ जे आहे ते एस सीचे कशाच्या आधारे काढले गेले ते दाखवा ना, ते द्या. किंवा 1 ते 33 या कॅटेगरी खाली दिले गेले, या लोकसंख्येनुसार दिले गेले. असं काहीच नाही ना, डायरेक्ट 33 काढले आणि 33मधून 16 का 17 महिला काढल्यात, तर महिलांच्या चिठ्ठ्या निघाल्या. पण 33 साईडला जे काढले ते कशाच्या आधारे काढले? आणि मग मॅनेज नसेल तर मग मॅनेज करून आणलं आहे म्हणूनच तर. आणि मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की बा मागासवर्गीय सीट झाल्यामुळे यांना काय त्रास आहे. मला काही त्रास नाही. तुमची माझ्याबरोबर लढायची अवकात नव्हती, हिंमत नव्हती, म्हणून तुम्ही हे करून आणलं आहे. आणि जरी करून आणलं आहे तर आम्ही समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ. आणि राहिला विषय मागासवर्गीयाचा, तुमच्यामध्ये जर ताकद असेल ना तर भुसावळ शहरामधल्या कोणत्याही नागरिकांच्या, सर्व नागरिकांच्या चिठ्ठ्या टाका जितके मतदार असतील एस सीचे, आणि ती अजून एक चिठ्ठी काढा त्याला नगराध्यक्ष आपण बिनविरोध निवडून देऊ. मग पाहू. फक्त तुझ्या घरातला नको. आलं लक्षात? दुसरं असं होतं म्हणतं की नाथाभाऊ आणि संतोष भाऊ एवढं जुने राजकीय आहे, आरक्षण कसं निघतं हे त्यांना कदाचित अभ्यास नसेल. पण नेमकं आता अभ्यास कोणाला नाही आहे? अभ्यास कोणाला नाही आहे? ज्यांनी घडवून आणलेला आहे त्यांना नाही आहे. आलं लक्षात? कारण आम्हाला आता धीरे धीरे सर्व उघडकीस येईल ना. आम्ही बरं आता काय आहे, कोर्टात जाऊन काही फायदा नाही आहे, आम्हाला समजतं. पण त्यामुळे आज आम्ही कोर्टात न जाता आम्ही समोर जातो आहे निवडणुकीच्या. आणि शेवटी न्यायालय, मोठं न्यायालय कोणतं आहे माहिती आहे का? तर जनता आहे. तर जनतेच्या न्यायालयात तुम्हाला दिसून जाईल. बाकीचं काही सांगायची गरज नाही की कोण हुशार आहे. जनतेसमोर कोणीही हुशार नाही आणि कोणाची घमंडसुद्धा चालत नाही. कारण ती संख्या मला जास्त मला माझी समाजाची संख्या